उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड आयोजित रस्ता सुरक्षा दौड 2026 दिमाखात पार। याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासन राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या वतीने रस्ता सुरक्षा दौड 2026 चे आयोजन करण्यात आले होते। कराडच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ परिसर प्रीती संगम घाट येथून या दौडची सुरुवात करण्यात आली। सुमारे 2000हून अधिक नागरिक, महिला, बंधू भगिनी तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने यामध्ये सहभाग घेतला होता। भल्या पहाटे स्पर्धकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। स्पर्धकांचा उत्साह वाढवण्याकरिता दौड सुरू करण्याआधी झुंबा डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते। यामध्ये चिमुकल्यांपासून अगदी वयोवृद्धांनी देखील सहभाग घेतला होता। प्रीती संगम घाट येथून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। तसेच इथून पुढे चावडी चौक, दत्त चौक, कृष्णा नाका, कन्याशाळा, चावडी चौक आणि सांगता प्रीती संगम घाट येथे करण्यात आली। स्पर्धेमध्ये सहभागी सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती। यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले। स्पर्धेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता। तसेच स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। आरटीओ अधिकारी चैतन्य कनसे साहेब यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले। रस्ता सुरक्षा दौड 2026 दिमाखात पार पडल्याने स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धक मंत्रमुग्ध झाले होते। पाहुयात याची काही क्षणचित्रे।